नमस्कार मित्रांनो. आज आपण संगमनेरच्या बस स्टॉपवर आलेलो आहे आणि बस स्टँड पासून थोडा अंतरावर म्हणजे बस स्टँडचाच एरिया आहे, परंतु ह्या ज्या गाड्या दिसतात तुम्हाला आता 1, 2, 3, 4 अशा ज्या गाड्या लागल्यात त्या गाड्या म्हणजे बसच्या स्टँडच्या बाजूला लागलेल्या आहेत. पण मित्रांनो आज आहे शनिवार आणि संगमनेर म्हणलं तर संगमनेरचा बाजार असतो आज. संगमनेरच्या बाजारच्या दिवशी आज एवढी गर्दी झालेली आहे इथे. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर लोक पण बाजारच्या दिशेने म्हणजे बसनेच येण्याचा प्रवास करतात. आता संगमनेर तालुका जर तसं म्हटलं तर खूप मोठा आहे. संगमनेर तालुक्यात लांबून लांबून लोक येत असतात आणि म्हणजे जे संगमनेर तालुक्यातल्या आसपासचे जे गाव आहेत तर त्या गावांना हा संगमनेरचा बाजार हा जवळ पडतो. आणि त्यामुळे मग संगमनेरमध्ये बहुतेक लोकसंख्या बाजारच्या दिवशी तरी इतकी दिसती की गर्दीत आपण म्हणजे ऍक्च्युली बाजारची गर्दी जर बघितली तर आपल्याला पण तिथं चालायला पण जागा नसते. आपण मग मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं तर अगोदरचा एक व्हिडिओ आहे आपला, तर त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा की बाजार तळावर आम्ही जेव्हा गेलोय तर त्या बाजार तळावरती गर्दी किती होती. तर मित्रांनो बघताय आपण आता इकडची पण गर्दी आहे, इकडची बस आहे. ह्या पण बस आल्यात. आता या बसने जवळपास लोक पिशव्या वगैरे घेऊन आता ह्या पाठीमागची जी बस आहे त्या बसने पण पिशव्या वगैरे घेऊन आता निघलेत लोक. आणि एका मागे एक एका पाठीशी एक इतक्या गाड्या येऊ राहिल्या. आपण बघताय, तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आपण बघताय बस स्टॉप वरची गर्दी आणि या बस स्टॉप वरती येणाऱ्या गाड्यांची गर्दी जर बघितली तर अशा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इकडे डेपो आहे आणि या गाड्यांची ये जा बघा किती फास्ट चालली. जशी एखाद्या दिवाळी दसऱ्याची जी गर्दी असती तशीच आता ख्रिसमसचे दिवस आहेत. त्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये आपण एवढी गर्दी बघताय. बस स्टॉप वरची जर गर्दी बघितली तर तुम्हाला बघा, तुम्हाला दाखवतो, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ती गर्दी दिसते. आता हे बघा, तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे बघा लोकांची पण बॅग तशाच पिशव्या आता ह्या आजींच्या बाजार वगैरे या हिशोबाने आलेल्या आहेत आजी. हा युट्यूब हो, आता तुमची कमेंट आहे ती बघू शकतो आपण, तसं काय अडचण नाही. हा का? कुठं? जोरवेला जावं लागतं. मग काय अडचण येते? आणि मुक्काल बंगालच्या त्याचे डायलेक्ट शिजावून दाना 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 उलावं लागतं. दाना 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 उठावं लागतं. भंगार गाड्या आहेत मग तुमचं असं म्हणणं आहे? हा. त्या गावात नवीन नवीन गाड्या खेड्यात सोडायची अशी तुमची इच्छा आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तसं आता बहुतेक गाड्यामध्ये काही खराबी असू शकते, एखादी अर्धी, असं नाही. पण थोड्याफार बहुतेक प्रमाणामध्ये आता नवीन शिवशाही वगैरे आलेले आहेत. त्यानंतर हे आपण बघतोय या गाड्या आलेल्या आहेत, यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता? त्या गाड्या एवढे चांगल्या नाही, खराब पद्धतीच्या गाड्या. अगोदरच्या गाड्या ठीक आहे. कदाचित चांगल्या बी राहतात आणि कधी खराब बी राहतात. एक गाडी पाहिली तुम्ही काल फुटलेली होती. ती गाडी एकदम भंगार होती. हा ना. नाही, आता कसं आहे माहितीये का, आता गाड्या जरी नवीन काढल्या तर त्या कालांतराने थोड्याफार जुन्या होतच चालतात, बरोबर का नाही? आणि आपल्या इकडचे रस्ते जरी बघितले तर त्या हिशोबाने गाड्या चांगल्या चांगल्या गाड्या खराब होतात, तर या गाड्यांचं काय, बरोबर की नाही? यांच्यामध्ये पण एवढी ये जा चालू राहते ना, त्यामुळे ते होऊ शकतं. मित्रांनो, कोणाकोणाच्या काय काय कमेंट आहेत. आता गाड्या आता जे आउट साईडला जे लोक जातात, म्हणजे समजा संगमनेर तालुक्यापासून बरेचशा अंतरावर इकडे साकोर मांडो वगैरे हे जे गाव आहेत, या गावाकडे जाणाऱ्या गाड्या आहेत तर त्या थोडेसे जुन्या झालेल्या गाड्या आहेत असं म्हणणं आहे काही. तर मग आता तसं जर म्हटलं तर आपल्याला कोणाचं ऐकणं पण गरजेचंच आहे, बरोबर ना? परिस्थिती अशी सध्या आपल्या बस स्टॉपवर भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आपल्याला. आणि आज बाजार असल्यामुळे पण गर्दी आहे.
चला तर मग आपण बाजारात जाऊया आणि बाजारावरची पण तुम्हाला गर्दी दाखवतो. तुमच्याही तालुक्यात तुम्ही कोणत्या तालुक्यातून बघताय आणि तुम्ही कोणत्या तालुक्यातले आहात हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या तालुक्यामध्ये एवढी गर्दी असते का बस स्टॉपवर, आणि तुमचा बाजार किती मोठ्या प्रमाणात भरतो हेही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र.